वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै जय शारदे वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी वागीश्वरी वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी वीणेवरी फिरता तुझे वीणेवरी फिरता तुझे चतुरा कला द्वयंगुली संगीत जन्माये नवे संगीत जन्माये नवे स्मरता मतीजी गुंतली तुझ्या कृपेचे चांदणे नित वर्षुदे आमुच्या श्री नित वर्षुदे आमुच्या श्री वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी।
प्रकाशराव परळीकर NSB कॉलेजला सिनियर इंटर्न म्हणून सध्या नोकरीवर आहे आणि भावसार चौक येथे वास्तव्य आहे. यानंतर गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र आहे आगळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा ही यशाची भूमी माता ही यशाची भूमी माता धन्यतेचा तिलक माथा ही यशाची भूमी माता धन्यतेचा तिलक माथा या सुगंधी संस्कृतीचा या सुगंधी संस्कृतीचा श्वास व्हावा मोकळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र आहे आगळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा ज्ञानरूपी दूत आले ज्ञानरूपी दूत आले ते इथे साकार झाले ज्ञानरूपी दूत आले ते इथे साकार झाले ते इथे साकार झाले वंदू त्यांच्या पाऊला ते इथे साकार झाले वंदू त्यांच्या पाऊला हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र आहे आगळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा. धन्यवाद. आणि एक छोटीशी कविता केली आहे इथे. जितके शिक्षक आहेत त्यांच्याबद्दल काही ना काही बोलण्याचा मी प्रयत्न त्या कवितेत केलाय आणि आपण गोड मागून घेऊ. वडाच्या झाडाखाली आहे महादेवाचं मंदिर वडाच्या झाडाखाली आहे महादेवाचं मंदिर. आधी आमच्या मुलांचं सांगतो. आणि मंदिराला लागून होतं गोब्याचं घर. आमच्या भारत विद्यालयाची पोरं खेळत होते नावघाटावर क्रिकेट लपंडा वाळूतले खोपे किती सुंदर. संस्कृतचा तास होता गुरुजी होते हळदेकर. पहिलं संस्कृत काय कारण आपलं संस्कृत महत्वाचं आहे. संस्कृत व मधूनच सगळे लँग्वेज. संस्कृतचा तास होता गुरुजी होते हळदेकर. अजून काही शेणखा म्हणायचे सुभाषित शिकून झाल्यावर खूप मजा यायची आमची. नंतर इंग्रजीचा तास होता फारच कडक. इंग्रजीचा तास होता फारच कडक आणि देशपांडे सर तासावर आले की शब्दार्थांची वही हुडक. सरांच्या छडीचा होता खूप धाक म्हणूनच इंग्रजीत मिळालेले होते चांगले मार्क. आज झालो मी MA इंग्लिश सरांच्यामुळे हे यशाचं गणित सरांमुळे जुळे. विज्ञानाला होते सर उत्तरवार विज्ञानाला सर होते उत्तरवार. प्रश्नांची उत्तरे नाही दिली की देत होते मार बेदम. पालदेवरबाईंचा विषय होता इतिहास पालदेवरबाईंचा विषय होता इतिहास. एवढा बोर विषय असून सुद्धा आम्हाला वाटायचा उल्हास त्यांच्या तासात. दिवडे सरांचा होता विषय मराठी भारी. दिवडे सरांचा विषय होता मराठी भारी आणि खडखड वाचत होते पोरं सारी. जोशीबाईंच्या आवाजाची होती कमाल. वर्गात करत होते सर्व पोरं धमाल. मराठीला होते कोटलवारबाई महाजनबाई. आम्हा सर्वांच्या होत्या जणू आईच. संगीताचा तास होता खूपच खास. सर्वांना त्यांच्या तासाचा होता ध्यास. पेकमवार सरांचे फारच कडक नियम. केला नाही अभ्यास की देत होते दम. देबडवार सरांनी सांभाळली धुरा आणि शाळेचा विकास खरोखरच साधला पुरा. त्यानंतर चक्रवारबाई होत्या गणिताच्या छान.
चक्रवार बायू त्या गणिताच्या छान, त्यांचा करतो आम्ही सर्व सन्मान. अशी आमची भारत विद्यालय शाळा महान, घडलो आम्ही इथे हा गुरुजनांचा स्वाभिमान, हा माझ्या सर्व गुरुजनांचा स्वाभिमान. धन्यवाद. सोबत असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी, ह्या करोनाच्या काळामध्ये आम्ही बऱ्याच जणांना गमावलं आहे. ह्याचं निश्चितपणे दुःख, खंत, जसा आज आम्हाला आनंद होता तसं निश्चितपणे त्यांच्याविषयी कुठंतरी एक आदरभाव, सद्भाव आहे. त्यामुळं मी सर्व जे शिक्षक आहेत किंवा आमच्यासोबत जे विद्यार्थी होते बॅचमध्ये, त्या सर्वांच्या प्रती नमन होऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण प्रथमतः भाऊ आणि पुढच्या कार्यक्रमाला पुढे सुरुवात करू. मी शिवकुमार श्रीरामवार याला विनंती करतो की त्यांनी सर्व दिवंगत जे आपले शिक्षक, शिक्षिका आणि आपल्यासोबत असलेले बॅचमेट विद्यार्थी यांच्या सर्व नावांचा उल्लेख करतील. त्यानंतर आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहून हा कार्यक्रम आपण बरं. पहिल्यांदा तुम्ही बसून आज इथं आपल्याला जी श्रद्धांजली घ्यायची आहे ते आपल्या सर्वांचे आवडते आपले सगळे शिक्षक आणि काही आपले मित्र परिवारासुद्धा जे आहेत ते देवाघरी गेलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण उभे राहून श्रद्धांजली पण अर्पण करायची आहे. तर पहिले आहेत आपले शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि सर्वांना सुंदर अशा प्रकारचे गणित शिकवत होते. त्यांचं नाव आहे श्री कैलासवासी श्री मधुकरराव कोटलवार. दुसरे आहेत श्री प्रकाश टेंभुर्णीकर सर. त्याच्यानंतरचे श्री लक्ष्मण ज्ञानबा डोके सर. त्यानंतर श्री मामेडवार सर. त्याच्यानंतरचे प्राध्यापक आनंद इनामदार सर कैलासवासी. त्याच्यानंतर श्री अशोक दिवडे सर कैलासवासी श्री अशोक दिवडे सर. श्री कैलासवासी श्री विश्वनाथ कांबळे सर हे आपले सगळे स्टाफमधले आहेत. आणि त्याच्यानंतरचे आमच्या मित्र परिवारापैकी जे असलेले कैलासवासी अतुल आलमले, कैलासवासी प्राजक्त सदानंद दगडे, त्यानंतर कैलासवासी संजय आदमनकर, कैलासवासी किशोर डहाळे, हे सगळे आमचे विद्यार्थी पैकी आमचे मित्रवर्ग होते. तर या सर्वांना आपण श्रद्धांजली अर्पण करायचे 1 मिनिटासाठी फक्त. मी परेड सावधान म्हणल्यानंतर आपण सावधान पोझिशनमध्ये आणि हरिओम म्हणल्यानंतर आपण विश्राम. ओके. परेड सावधान. हरि ओम तत्सत. आधी या मंचाला साष्टांग नमस्कार करतो. माझ्यापेक्षा ज्येष्ठ जे माझे सहकारी शिक्षक आहेत त्यांनाही मी साष्टांग नमस्कार करतो. आपणाला कोपऱ्यापासून नमस्कार करतो. खरं म्हणजे हा पहिला मान श्री देवडवार सरांना जायला पाहिजे होता. हो का? ठीक आहे, मला शिकवलं गेलं. संतोष भाऊनं अशी माझी ओळख करून दिली, विनोदी शिक्षक. त्याला माझं शिकवणं काही समजलं नसेल किंवा लक्षात ठेवलं नसेल त्यानं, आणि त्यामुळे त्यानं विनोदच लक्षात राहिला. हरकत नाही, दोन्हीपैकी काहीतरी लक्षात राहिलं, चांगलं आहे. आम्ही आता थकत चाललो आणि म्हणून भेटला विद्यार्थी की मी त्याला आधी बोलतो, सांगतो अरे बाबा रे काहीतरी व्यवस्था कर सगळ्यांना भेटण्याची. मग एकाचं दुसऱ्याला तिसऱ्याला असं करत करीत आता हा माझ्या माहितीप्रमाणे 5वा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे, बरोबर? तेवढं म्हणजे 5 बॅचेसचे विद्यार्थी आजपर्यंत आम्हाला भेटले, आशीर्वाद घेतला त्यांनी,
आम्ही त्यांना प्रेम आधीपासूनच देत आलो, आजही देतो. मी तर दररोजच देतो. परमेश्वराजवळ मी दररोज प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, माझ्या मुलासारखंच माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा तू चांगलं लक्ष ठेव त्यांच्याकडे, त्यांना भरपूर आशीर्वाद दे. मी कागद घरी लिहून ठेवला आणि विसरला. आता हे विसरायचं वयच आहे, त्यामुळं विसरलो. आणि मग ठरवलं की जे मनात येईल ते बोलायचं खुल्लम खुल्ला. आणि खरंच इथं आल्यानंतर भावना वेग वाढतो आणि त्यामुळे मनात असलेले जे मुद्दे आहेत ते कुठे पळून जातात आणि प्रत्यक्ष जे बोलायचं असते ते इथं जे काय बोलायचं ते बोलून घ्यायचं. मग मध्यंतरी मोबाईलवर अनेकांशी बोलणं झालं माझं. तरी पण मला वाटत होतं की आपण यांना प्रत्यक्ष भेटावं आणि त्यांनी प्रत्येकाने परिचय करून द्यावा. कारण इतक्या 28 वर्षापूर्वी पाहिलेले ते चेहरे आज समोर आलेले आहेत. माता बनलेले आहेत, पिताजी बनलेले आहेत आपले विद्यार्थी. आजी कोणी नाही झालं ना, आजोबा. चला, आजोबा आहेत, आजी आहेत, चांगली गोष्ट आहे. मग आता हा चेहरा आपल्या कसा लक्षात येईल, माझा चेहरा सगळ्यांना लक्षात येईल की नाही याची मला शंका होती. हरकत नाही, पण मला वाटत नाही मला 3 मिनिटच बोलता येईल म्हणून. आणि त्यामुळं माझाच आग्रह होता की प्रत्येकाने इथे येऊन म्हणजे समोर उभं राहून आपला परिचय करून द्यावा. त्यामुळं बरेच फोटो माझ्या इथे क्लिक झाले, बरेच जण आले लक्षामध्ये. हां, असं आहे का, तो भुरेवार का, गोड गोड मुलगा भुरेवार. पण आता टोपी, दाढी पांढरी काळी, त्यामुळे थोडंसं ओळखलं नाही. संघाचा माणूस देवडवार सरांना भेटायला आला की काय असं वाटलं. आणि तो भेटला, पेकामार सरला नंतर भेटला. मग म्हटलं हा नक्कीच संघिष्टच आहे, हरकत नाही. पण आपला विद्यार्थी आहे हे त्याहून मोठं आहे. आजचा हा जमाना आपण वर्तमानपत्र वाचतो आणि दररोजच्या वर्तमानपत्रामध्ये नेमकं काय असते हे मी सांगण्याची गरज नाही. टी व्हीवरच्या बातम्या आपण ऐकतो. आणि अशा या जमान्यामध्ये 28 वर्षापूर्वी आपणाला ज्यांनी शिकवलं त्या शिक्षकांचा आपण सत्कार करूया, त्यांचं मार्गदर्शन मिळवूया. 10व्या वर्गापर्यंत मिळवलेलं मार्गदर्शन कमी पडलं अजूनही असं त्यांना वाटतं. आणि हा सगळा खटाटोप करून मुंबईहून लोक येतात इथं आपले विद्यार्थी. हेही नशे थोडके शिक्षकासाठी. आणि खरोखर हे चांगलं आहे. मुद्दे सुटतायत, मला व्यवस्थित बोलता येत नाही. नीता मला खाली म्हणाली की सर तुम्हाला बोलायचं आहे. म्हटलं दाटून कंठ येतो ओठातही गाणी, जा लाडके सुखाने कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या घरी. मी बोलतो म्हणलं, तरी कंठ दाटून येत असला तरी बोलतो. खरोखरच हा जमाना विचित्र आहे. मुलगा आईला ओळखायला तयार नाही, आई वडिलाला ओळखायला तयार नाही. काय जमाना आलेला आहे हा. आणि ह्या जमान्यामध्ये आपण आमच्यासारख्या शिक्षकांची, ज्यानं कधीतरी इंग्रजी शिकवलं, मराठी शिकवलं, इतिहास शिकवला, त्यांची आठवण करता, त्यांना समोर पाहण्याची इच्छा व्यक्त करता, आपला हा सगळा संसार, नोकरी, कामधंदा सगळं सांभाळून तुम्हाला आमची आठवण येते. हे आमच्यासाठी खरंच फार मोठं आहे. हा आमचा जीवनभराचा सत्कार आहे. आम्हाला हे जीवनमूल्य आहे आमच्यासाठी. आणि सगळ्यात मोठी आमची इस्टेट जर कोणती असेल तर ती तुम्ही विद्यार्थी आहात. माझ्या शाळेचे विद्यार्थी, माझे विद्यार्थी, मला याचा अभिमान आहे. सगळे चुकत असतात. मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे असं म्हणतात. टू आर इज ह्युमन. परंतु हरकत नाही, जे माझे विद्यार्थी विद्यार्थिनी आज इथे उपस्थित नाहीत त्यांना मला भेटता आलं नाही, हे माझं दुःख आहे. त्यांनी केव्हाही मला भेटावं. सध्या तरी मी नांदेडमध्येच आहे, सांगता येत नाही काय होईल काय नाही ते पुढे.
कोरोना आला गेला, आमच्यापैकी काही जण कोरोनामध्ये गेले, मलाही कोरोनाची बाधा झाली होती, परंतु मी तुमच्या प्रेमामुळे सुखरूप आलो इथे. पुण्याला गेलो होतो, पुण्याहून इथे आलो, सुखरूप आलो, कारण तुमची भेट मला घ्यायची होती, हे माझ्या नशिबात होतं. आणि म्हणून अजून जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी, मी नांदेडलाच आहे, 9420738022. हा माझा नंबर आहे, या नंबरवर मला केव्हाही कॉल करा. मी रात्री झोपेत असलो तरी उठून बसेन आणि तुम्हाला बोलेन. आपला एक विद्यार्थी आहे, तो आज आला नाही, सैन्यामध्ये आहे. त्याचा रात्री 12 वाजता 1 वाजता फोन आला तरी मी तो अटेंड करतो, तेव्हा आपलाही फोन मी अटेंड करेल. तो आला नाही, काय झालं त्याचं? भेटली नाही, इथे राहून गेला तो, परंतु कार्यक्रम झाला नाही, त्यामुळे तो सुट्टी संपल्यामुळे निघून गेला. शब्द सुचत नाहीत, इथेच विश्रांती घेतोय म्हणतो, कारण वेळ अपुरा आहे. आपल्या सर्वांवर भरपूर प्रेम आहेच, ते प्रेम वाढो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आपले जे किड्स आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, आपले आईवडील, या सर्वांचं जीवन आनंदानं, सुखाचं, समाधानाचं जावं, समृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून भारत विद्यालयाला आपण कधीही विसरणार नाही, ना भारत विद्यालयाच्या शिक्षकाला विसरणार नाही, ही एक छोटीशी मनातल्या मनात प्रतिज्ञा घेऊन मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. सुदैवानं सरांचं माझं घर जवळ आहे, त्याच्यामुळं बरेचदा भेट होत असते आणि त्यामुळं बरेचदा सरांना जरी वाटत असेल तरी एक आदर्शवत निश्चितपणे सर माझ्यासाठी आहेतच, यात काही वाद नाही. आपल्या सर्वांच्या दृष्टीने तसं आहेच. वेळेच्या अभावी शब्द जरा कमी होत असतील किंवा माझं काही चुकत असेल तर मी प्रथमतः सर्व शिक्षकांची माफी मागतो आणि उत्तरवार सर यांना विनंती करतो की सर आपण मार्गदर्शन करावं. मी काही जास्त बोलणार नाही. एक हा जो कार्यक्रम तुम्ही आज आयोजित केला, मग इतका माझ्या दृष्टीनं सस्पेन्सिव्ह होता. फक्त ती नीता बिजवार जी आहे, डुबेवार, तिचा मॅडमला फोन यायचा आणि मला तेवढं कळायचं, आणि त्यामुळे कोण चेहरे असतील, कसे असतील, काय नाही याचा मी विचार करत होतो. पण इथं आल्यानंतर म्हणजे जवळपास 40 ते 50% म्हणजे मुलं जे आहेत, मुलं आणि स्त्रिया या ओळखीच्या निघाल्या. मग बरं वाटलं की बा आपल्या परिचित आहे. इतका तो तुमचा कार्यक्रम माझ्या दृष्टीने सस्पेन्सिव्ह होता आणि हे सस्पेन्स इतकं क्रिएट केला की 20व्यापर्यंत येईपर्यंत मला कळलंच नाही का कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत. आणि इथं आल्यानंतर प्रसन्न वाटलं. तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो मी आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद सर. वर सर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आप सबको देखकर ये मेरा दिल बहुत खुशी. आपको मालूम है मैं नौकरी बड़ी शान से किया हूँ. ये मेरे भारत विद्यालय के बच्चों का प्यार है. आज भी कभी मैं किसी शो के लिए जाता हूँ तो वहाँ पर कुछ औरतें मिल जाती है और वो क्या बोलती है, सर तुम्हें आम्हाला नाही ओळखला. 1-2 लेकरं आणि कोणीतरी माणूस सोबत. मी म्हणले ये क्या बात है भाई. अहो सर हे माझे मिस्टर. तुम्ही आम्हाला संगीत शिकत नव्हता का सर. देखो कितना फासला हो गया है. आज 29 साल हो रहे हैं 1993 को. आज हमारे संतोष बंडेवर का चेहरा
चेंज हो गए। अभी किसी के चेहरे याद नहीं है, मगर आदमी वही है, चेहरे बदल जाते हैं। गाना है ना, आदमी वही रहता है, चेहरे बदल जाते हैं। तो आज भी जो है आप लोगों ने हमारे लिए, गुरुजनों के लिए जो आपने प्यार रखा है। बच्चों, मैं बड़ी बात नहीं कहता, आपके स्कूल में मैंने नौकरी किया हूँ, भारत विद्यालय में, मगर इस शहर में आने वाला मुख्यमंत्री, बड़े बड़े लोग, सचिन तेंदुलकर, शंकरराव जी चौहान, ये तो अपने घर की है, कुसुमताई चौहान तो घर की है, इनके सामने भी मेरा गाना होता था। क्या बोलकर? एक भारत विद्यालय के शिक्षक बोलकर। सुधाकर राव नाइक, इनके सामने भी मैंने गाना गाया। सिर्फ मैंने अगर गाना नहीं गाया होगा तो इंदिरा गांधी के सामने, मैंने संजय गांधी के सामने गाना नहीं गाया, लेकिन राजीव गांधी के सामने भी गाया। क्या बोलकर? कि भारत विद्यालय का ये टीचर है बोलकर। मगर एक बात बता दूं आपको, दिल की बात बता दूं आज भी, मगर हमारे जो बड़े प्राध्यापक होते थे ना, स्कूल के प्रिंसिपल, उनको ये अच्छा नहीं लगता था। अगर कोई कार लेकर आया, वो कौन है, मेहर बाबू श्रीराम, उनको कलेक्टर साहब बुलाए। आज भी मैं यहाँ के शिक्षण अधिकारी के पास जाता हूँ। संगीत एक बहुत बड़ी चीज़ है बच्चों। देखिए, जहाँ न पहुँचे रवि, वहाँ पहुँचे गायक और कवि। हमारे पालदेवर दीदी भी जो है, उनको मैं दीदी बोलता हूँ, पालदेवर दीदी जो है बड़े अच्छे फनकार है, कवि है। इसलिए मुझे ये बोलना जरूरी है कि जहाँ न पहुँचे रवि, वहाँ पर पहुँचे गायक और कवि। गायक और कवि का जो है संबंध बड़े लोगों से रहता है। कोई भी ऑफिसर रह दो, बड़े रह दो। आज भी शिक्षण अधिकारी को मैंने बताया कि सर, मैं भारत विद्यालय का माजी शिक्षक हूँ, संगीत शिक्षक। मैंने हजारों बच्चों को मैंने संगीत पढ़ाया हूँ, सारे जहाँ से अच्छा की कोई भी गीत मैंने ऐसे पढ़ा। तो बच्चों, ये आपका प्यार है, और आज भी बच्चे मुझे हजारों तादाद में मुझे मिलते हैं, और मेरा नाम आपकी तरफ, आपके ध्यान में है। और क्योंकि याद है तो आबाद है, और भूल गए तो बर्बाद है बच्चों। अगर आप, और हमारे आपका जो दोस्त है शिवा ह्या कोरोनामध्ये मी सुद्धा कोरोनाच्या हाती लागलो होतो, परंतु त्याची इच्छा नव्हती। आणि शिवानी गुरुचरित्र वाचलं होतं, त्यालाही सांगितलं की बाबा, गुरुचरित्र आपल्यासाठी नाही करायचं, दत्ताचं जे पूजन आहे, गुरुचरित्राचं पूजन, ते सगळ्यांसाठी प्रार्थना करतो। आणि सगळ्यांना उदंड आयुष्य, तुझ्या मित्रांना, खास करून तुझ्या मित्रांना, क्लासमेटना, सगळ्यांना परमेश्वराचा आशीर्वाद लावा। एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी परिचय करून दिला, त्यावेळेस मी थोडंसं बारकाईने लक्ष देत होतो। मला फारसं बोलायचं नाही आहे, पण बारकाईने लक्ष देत होतो मी की कसा परिचय चालला, काय नाही। काही जणांनी परवानग्यांच्या आज्ञा मांडल्या नाही, सांगितलं की एवढाच परिचय करून द्यायचा म्हणून सांगितलं। म्हणजे जसं सांगितलं तसं सांगितलं की किती पाहिजे। मी काय पाहत होतो की आपल्या या बॅचचे विद्यार्थ्या किंवा विद्यार्थिनी यांना नांदेड थोडा वाटला नाही। जास्तीत जास्त 90-95% नांदेडमध्ये येते, मुलगी असो किंवा मुलगा असो। काय नांदेडचं प्रेम मला माहीत नाही। इतर बॅचमध्ये असं होतं की बाहेर घेऊन लोक विद्यार्थी आले होते, औरंगाबाद, मुंबई, कोणते लांब, म्हणजे ते लांब लांब गेले होते। आणि तुम्ही फार जवळ, म्हणजे इथंच राहिलात, गावातच राहिला, कदाचित तुम्ही एकमेकाला भेटत सुद्धा नसाल। आता या निमित्ताने सगळ्यांची भेटी झाल्यात, त्याचा आनंद वेगळाच असतो। जुना मित्र भेटला की वेगळाच असतो, तसं ते तुम्ही अनुभवलं असेल। आता इथं फार दिवसांनी भेटला की अजून जास्त आनंद होतो, वेगळ्या पद्धतीने होतो। हो, माहिती आहे असा
असंही होतं ते सगळं काही. तर ही वृत्ती चांगली वाटली आणि आपण सगळ्यांनी एकमेकाशी जो कॉन्टॅक्ट केला, संबंध केला, ते फार चांगलं झालं. एवढंच बोलून मला थांबतो मी, कारण फार वेळ उभं टाकावं. महाजन मॅडमला विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरील मान्यवर, माझे विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थी मैत्रिणी, आपल्या अपूर्व प्रेमानं आम्ही भारावून गेलो. 28 वर्षानंतर सुद्धा तुमचा जो सलोखा आहे, प्रेम आहे, त्याच्यामुळं खरोखर आनंद वाटतो आणि हा जीवनातला अतिशय मौल्यवान प्रसंग. आपण किती कमावलो, किती इस्टेट मिळवली याला अर्थ नाही, तर आपण समाजात कसे वागतो, त्याबद्दल लोकांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. किती जगलो याला महत्त्व नाही, कसं जगलो याला महत्त्व आहे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही सुद्धा पुरेपूर उंची गाठावी अशी माझी अपेक्षा आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन कमवा अतिशय आवश्यक आहे, पण त्याच्या मागे लागू नका. उत्तम व्यवहारानं तुम्ही धन कमवा आणि उदास विचारानं ते खर्च करा. ही वृत्ती आपल्या सर्वांच्या ठायी असावी. पुढेही तुम्ही मार्गदर्शन मुलांना असंच करावं, तेही तुमच्यानुसार सुसंस्कार निघावेत आणि त्यांनी आपलं ध्येय गाठावं असं वाटतं. दुसरं, जीवनामध्ये गुरुचं स्थान अतिशय मोठं आहे. तुम्ही खूप मोठं व्हा, पण आई वडिलांना लहान मानाल किंवा गुरुला लहान मानाल, एवढं मोठं होऊ नका. श्री ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे, त्यांनी आपल्या गुरुबद्दल काढलेले उद्गार आहेत. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरू जर आपल्या पाठीमागे असतील, कुठेही तुम्हाला उणीव पडणार नाही. आता ते दोन्ही वरच्या स्तराचे लोक आहेत, त्यांचे गुरु आणि ज्ञानेश्वर महाराज हे खूप मोठे आहेत, आपण त्या मानानं खूप क्षुल्लक आहेत. तरीही तो आदर्श डोळ्यापुढे ठेवून तुम्ही प्रगती साधावी, खूप मोठे व्हा, खूप कीर्ती मिळवा आणि असंच आपल्या शाळेचं नाव, शिक्षकांचं नाव रोशन करा, ही माझी सदिच्छा. पवार मॅडमला विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. मला तर काही जास्त बोलायची सवय नाही आणि बोलली नाही, शाळेत केले सर्वच, पण फक्त याची आजी अनुसयाबाई त्या इतक्या प्रेमळ होत्या आणि त्याच्या पुढे उत्तम पण लागला. माझ्या पोराला उत्तमची काळजी म्हणत होता त्या नेहमी. शेवटी उत्तमही रिटायर झाला. असे सगळे जण चांगले राहिले. आणि एक महिला आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपली संस्कृती सोडू नका, कारण आजकाल फॅड झाले, गंध लावायचं नाही. आणि त्याच्यामुळे काय होतंय, हे बाकीचे लोक आपल्या लेकरांवर अत्याचार करू शकतात आणि हे आपलं कुंकू पाहिलं, टिकणी पाहिली, त्यांना धसकी भरते. तर हे थोडंसं पाळलं तर चांगलं होते, कारण आजकाल वारा वेगळंच झालं. आता माझेच नात म्हणते, अगं आजी जाऊ दे, मी बारीक लावते ग. बघ आहे की नाही, बघ ते दिसतही नाही, तिळा एवढं दिसतंय. तर त्याच्याकरता ही आपली संस्कृती नेहमी जपली पाहिजे आणि अंग भरून कपडे घातले पाहिजे. आता नवीन नवीन सगळं नऊवार शिवायले, नेसता येईना, मला ते नेसता येतं, मला शिवून लागतच नाही, पण शिवून तरी घालायला तेवढं फार आनंद वाटते. माझी मुलगी राखी, तिनं सोहळं ती शिवती, सगळे अनेक प्रकारचे ड्रेस शिवती. जिंतूरला देखील गेला आणि मोठी इथंच आहे. तर हे सगळं संस्कृती आपली सांभाळली पाहिजे, हीच
तुम्हाला विनंती आणि सांभाळा. जे कोणी करत नसेल त्याला सांगा. मी यानंतर उत्तरवार मॅडमला विनंती करतो की ते व्यासपीठावरील माझ्यासाठी आपल्यासाठी आदरणीय उपस्थित असलेले आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्यासमोर बसलेले, मला आत्ता तुमचे जे चेहरे दिसतात त्यापेक्षा तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हाचे जवळपास निम्मे मला पोरं या ठिकाणी दिसत आहेत. तेव्हाचे चिल्ले पिल्ले आणि तो जो तेव्हा घेतलेला जो आनंद होता तुमच्या सोबत, तो आनंद जीवनात पुन्हा रिटायर झाल्यानंतर तर नाहीच नाही. एक माझा अनुभव मी असा समाजात घेतला, कुठंही जा, बाजारात जा, मंदिरात जा, दुसऱ्या कुठल्याही गावाला जा, स्टेशनवर, रेल्वेमध्ये किंवा अचानक आपली फोर व्हीलरमधून जाताना समजा कुठेतरी आपण काही निमित्तानं आपण थांबलो, तर तिथं सुद्धा विद्यार्थी हे भेटतात. आम्ही ओळखत नाही, मी तर ओळखत नाही, परंतु ते बरोबर कुठून येतात, कसे एक तरी विद्यार्थी येतोच, आवाज देतोच. आणि इथं कशासाठी आले होते, मी कुठं चालले, हे सगळं विसरून जाते. आणि ते विद्यार्थ्यांचा परिचय घेता घेता, कुठं होतास तू, काय केलंस, कसा आहेस तू, कोणत्या बॅचला होतास, मग तुझ्या बरोबरचे मित्र कोण कोण, नाव सांग मला. म्हणजे तेव्हाचे काहीतरी आपल्याला आठवतं. मग हे प्रश्न विचारून त्याला आणि इतका आनंद होतो. मग तेव्हा माझ्यासोबत माझ्या परिवारातले माझे मित्रमैत्रिणी कोणी असो, मग तेव्हा म्हणजे माझ्यात काहीतरी एनर्जी आली असं मला वाटायला लागतं. आणि मी म्हणते, बघा सर, बघा मॅडम, म्हणजे माझे मित्रमैत्रिणी कोणी सोबत असतील तेव्हा, ही आहे आमची खरी संपत्ती, हे आहे आमचं वैभव, हे माझं वैभव आहे. कुठेही जाऊ हे बरोबर आम्हाला भेटतातच. अनोळखी भागात जरी गेलो तरीही भेट होते. एकदा आम्ही प्रवास करताना येत असताना दिल्ली स्टेशनवर ताकाचे पॉकेट विकणारा एक मुलगा खिडकीशी आला आणि आम्ही थांबवलं होतं त्याला घेण्यासाठी. आम्ही होतो ते 17-18 जण होतो आम्ही जवळपास. मग तेव्हा लगेच उत्तरवार सर म्हणाले, अगं हा आपला विद्यार्थी. मग त्याने सर सर म्हणून ओरडले. इतका आनंद झाला आम्हाला. चारधाम यात्रा करून येताना, आठवतं का तुला? हा, शरद काहीतरी नाव त्याचं. म्हणजे अनुभव आहे. अगदी परवा तिरुपतीला जेव्हा प्रलय झाला त्याच्या 1-2 दिवस आधी तिरुपतीला मी गेले होते, दर्शनाला आम्ही गेलो. पहिल्या दिवशी भरपूर पाऊस होता, दुसऱ्या दिवशी थोडासा नव्हता. मग आम्ही आमचं दर्शनाची वेळ झाली, आम्ही गेलो. मंदिर आता जसं जवळजवळ येतंय तसं पाठीमागे एकदम आवाज आला, बाई उत्तरवार बाई. इथं कोण मला उत्तरवार बाई म्हणते, मंदिर जवळ येतं, व्यंकटेश स्तोत्र चालू आहे माझं, म्हणलं जसं मंदिर जवळ येतंय तसं. आणि मग मागे वळून पाहिले तर गीता मोगडपेली तिचं परिवार सोबत आणि आली आणि ती गच्च गळ्याला पडली. मॅडम किती वर्ष झाले हो भेट नाही आपली. तरी ग्रुप आहे बरं आमचं आहे, बरेच बॅच असे आहेत की त्यांचे ग्रुप आहेत आणि त्यांनी मला तरी अटॅच करून घेतलेले आहे. ग्रुपवर भेटतो परंतु प्रत्यक्ष भेटी होत नाहीत. चंद्रपूरला राहते ती आता. ती गीता म्हणजे एकटी गीता नव्हे, त्यामध्ये तुमच्या सगळ्यांमध्ये ती दडलेली आहे. एक प्रेम दडलेलं आहे विद्यार्थ्यांचं त्यावेळेसचं. तुम्हाला एक उदाहरण सांगते. तुम्ही सगळे 6व्या वर्गात होतात. आपल्या शाळेच्या समोर एक दुकानासारखे वर्ग होते 6वीचे, तिथं 6वा वर्ग बसत होता 2. आणि 6वीचा निकाल घेऊन मी उभी होते. 6वीचा निकाल घेऊन मी उभी होते. सगळे पोरं आपापल्या वर्ग शिक्षकाकडे जमायचे, यायचे. आणि निकाल दिल्यानंतर
सगळ्यांना. प्रवीण कांबळे कधीच विसरत नाही मी हे क्षण. असा भन्नाट आणि सुसाट पळाला तो ते रिझल्ट घेऊन. मी पास झालो म्हणून ते मी प्रसंगच कधी विसरत नाही. म्हणलं पास झाला हा, पण एवढा आनंद. अरे आज त्याला 50 लाख मिळाले तरी तो आनंद त्याला मिळणार नाही. आज त्याला केल्यानंतर मला असं वाटतं. तो आणि त्याचं ते पाहून मलाही खूपच आनंद झाला. पास झाला. छान वाटलं हे सगळं ऐकून. म्हणजे आता बऱ्याच मुलांचे बरेच प्रसंग मला असे आठवतात पाहिल्यानंतर. मुलींचेही मला अर्धे चेहरे चेहरे आणि नाव आठवतात. काही जणांचे चेहरे, काही जणांचं नाव लक्षात नाही असं राहतं, पण अर्धे निम्मे बरोबर लक्षात आले आणि तेव्हाचे प्रसंग सुद्धा मला आठवले. मित्रांनो, हे सगळं होत असताना तुमचं असो, माझं असो, कुणाचंही असो, या पृथ्वी तलावर मानव जीवन म्हटल्यानंतर बालपण हे सगळ्यात आनंद आणि सौख्याचे दिवस असतात. असं वाटतं ते कधी जाऊच नाही. ते खूपच चांगले असतात. ते परत येत नाहीत जीवनामध्ये. आणि तेव्हाच्या ज्या मेमरीज आहेत त्या परत त्या मेमरीज लक्षात राहतात. बाकीचं काही लक्षात राहत नाही. कॉलेजचं जीवन पण लक्षात राहत नाही. बाकीच्या कोणत्याही गोष्टी लक्षात राहत नाहीत. बऱ्याचशा गोष्टी विसरून जातो आपण. म्हणून तो आनंददायी काल असतो. म्हणजे तुम्ही 10वी झाल्यानंतर तुमचे अनुभव तुम्हाला माहिती आहेत. कॉलेजमध्ये गेला असताल, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग पुन्हा काय करायचं काय नाही हे प्रश्न तुमच्या समोर. करिअर करताना काय संकट तुमच्या समोर आली, कुटुंबात, समाजात, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तुमच्या आईवडिलांना काय त्रास झाला, हे त्या सगळ्या फेजमधून तुम्ही जेव्हा पुढे आलात त्यालाच म्हणतात संघर्षमय जीवन. या संघर्ष करत करत तुम्ही इथपर्यंत आलात. कारण आपल्या जवळचे कोणी पुढे जाऊ लागलं मागे खेचायचा प्रयत्न करतात. जवळच्या माणसाला फार सोपं जातं ते. हा अनुभव तुम्ही पण घेतलाय, तुम्हालाही आहे, सर्वांना असतो हा अनुभव. पण ह्या सगळ्या कठीण कालातून तुम्ही आज इथपर्यंत आलात. सगळ्या सुखदुःखांना मागे टाकून तुम्ही आनंदी आहात, आनंदी राहा. पॉझिटिव्हिटी आणा, पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा, चांगले विचार ठेवा. कारण चांगले विचारच माणसाला पुढे घेऊन जात असतात. आणि बाकीचं सगळं विस्मरण झालं तरी चालेल आपल्याला. आणि म्हणून तुम्हाला फक्त एकच ओळ सांगते की सगळं विसरून जा आणि आनंदाने जगा. आणि गीत गाता चल तू साथी गुणगुणाता चल, हे एकच ओळ लक्षात ठेवा आणि आनंदाने जगा आणि पुढे जागा आणि पुढे वाटचाल. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्वांना की पुढचा काल तुमचा अतिशय आनंदी सुखाचा तुमचा जीवन प्रवास हो. तुम्ही सगळे आनंदी राहा. आनंदी असलात की सुख हे आपोआपच मागे येतं. त्याच्यामुळे मी तेच शब्द वापरते की आनंदी राहा तुम्ही सगळेजण. आणि सगळ्यांना माझा भरभरून आशीर्वाद आहे. धन्यवाद. उपमिले पाठक सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी आत्ता सांगितलं की मी माईकवर जास्त बोलत नसतोय. सर आम्हालाही माहीत आहे, कारण तुमचं कार्यच आम्हाला बोलतं राहत होतं 10वीपर्यंत, किंवा त्या कोणती अडचण पडली तर त्या प्रमाणामध्ये. यानंतर मी आपल्या सर्वांचे लाडके हार्देकर सरांना विनंती करतो की सरांनी मार्गदर्शन करावं. संतोषनं आत्ता सांगितलं की सरांनी मार्गदर्शन करावं. मार्गदर्शन करण्या इतका मी मोठा नाही. ही मंडळी यांची तपश्चर्या आहे जीवनातली, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी मार्गदर्शन केलं, तुम्हाला खूप छान सांगितलं. मला एक साने गुरुजींचा किस्सा आठवतो की साने गुरुजीकडे एक पुणे विद्यापीठामध्ये PhD ला मार्गदर्शन करणारे प्रोफेसर, ज्यांना आपण गाईड म्हणतो, ते गाईड एकदा अमळनेरला साने गुरुजींकडे भेटायला गेले. आणि ते साने गुरुजींना विचारायला लागले, काय इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि ते स्वतःचा मोठेपणा सांगायला लागले. आणि ते म्हणाले की गुरुजी, आजपर्यंत माझ्या हाताखालून जवळपास 25-30 विद्यार्थी MPhil करून गेले, 10-12 विद्यार्थी PhD करून गेले. तुम्ही तर अख्ख्या भारताचे गुरुजी आहात, मग तुमच्या हाताखालून असे किती विद्यार्थी गेले? साने गुरुजी शांतपणे म्हणाले
की प्रोफेसर महाशय, किती विद्यार्थी हाताखालून गेले यावर नव्हे तर किती विद्यार्थी हाताशी आले यावर शिक्षकाचं यश अवलंबून असतं. कारण तुम्ही आमचं प्रतिबिंब आहात. तुम्ही जीवनामध्ये काय करता, कसे आहात, यावरून तुमचे शिक्षक कसे होते याचं मूल्यमापन केलं जातं. आज तुम्ही जो आम्हाला सन्मान दिलाय, बहुमान दिलाय, तो तुमच्याकडे पाहिल्यानंतर खरंच आम्हाला धन्य वाटते की आम्ही खरंच खूप मोठे झालोय. खऱ्या अर्थाने आम्ही मोठे झालोत. पालतेवार मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आहे की तुम्ही असं खूप मोठं झालं पाहिजे, मोठं राहिलं पाहिजे. म्हणजे आम्हाला खूप सुख वाटतं या गोष्टीचं की आम्ही काहीतरी जे केलं जीवनामध्ये, तुम्हाला जे काही सांगितलं, जे काही मोडक्या तोडक्या भाषेत आम्ही शिकवलं तुम्हाला, त्याचं काहीतरी चीज झालं असं आम्हाला वाटायला लागतं. त्यामुळं मी तुम्हाला काही उपदेश वगैरे करणार नाही, पण आता फक्त तुम्हाला मी मंगेश पाडगावकरांची एक कविता तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मी सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची वाट कुणीतरी पाहत असतं आणि ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढत असतं. मग शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, कुणीतरी तुमच्यासाठी दिवा घेऊन उभं असतं. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, कुणीतरी तुमच्यासाठी दिवा घेऊन उभं असतं. मग अंधारात बुडायचं की उजेडात उडायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. काटे पायात रुतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. काटे पायात रुतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. मग काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. पेला अर्धा सरलाय. आता पेला म्हणजे नाही, मराठीमध्ये त्याला आपण ग्लास म्हणतो. आता पेला हा शब्द जरा कालबाह्य झाला, किंवा त्या पेलाचा अपभ्रंश काही लोकांना माहित असेल, प्याला. पण पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं आणि पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. मग सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. बस आपल्याला आनंदानं जगायचंय. भगवंतानं खूप छान कृपा तुमच्या सगळ्यांवरती केलेली आहे. आज तुमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिल्यानंतर ते लक्षात येतं की कुणीही असं दिनवाना या ठिकाणी दिसत नाही की आम्हाला वाईट वाटतं की अरे अरे हा जीवनामध्ये काहीच कमवू शकला नाही, काहीच झाला नाही, मोठा झाला नाही, अशी खंत आम्हाला वाटू नये. असं छान तुमच्या सगळ्यांच्या जीवनात झालेलं आहे. खूप छान वाटलं. फक्त आता आमच्या नीताचे एक वेगळे आभार मला मानायचे की तिनं आमच्याशी संपर्क केला, आम्हाला इथं बोलवलं. इथं मी बसल्यानंतर मी माझ्या जागेप्रमाणे आपल्या योग्यतेप्रमाणे इकडे येऊन बसलो. आता मी तुम्हाला दिसत नव्हतं म्हणून तिनं सांगितलं की डायस जरा इकडे घ्या, सर झाकले जात आहेत. त्यानंतर सरांना बोलायला उभं केलं. तिनं मी झाकला जाऊन याची काळजी घेतली, पण देशपांडे सर, उत्तरवार सरांनी मला बरोबर झाकून टाकायचा प्रयत्न केला. पण असो, त्यांनी जरी तसा प्रयत्न केला तर मी त्याचा अर्थ एवढाच काढतो की त्यांनी मला संधी दिली त्यांच्या पाठीमागं बसण्याची, त्यांच्या पाठीशी राहण्याची. खूप छान वाटलं. आज 28 वर्ष या गोष्टीला झाली आणि त्या मागचे 10 वर्ष म्हणजे पहिलीपासूनचे म्हणजे 38 वर्ष तेव्हापासून तुम्हाला शिकवणारे लोक तुम्ही सगळ्यांना लक्षात ठेवलं. आमच्याबद्दलचे आपुलकी, कृतज्ञता या ठिकाणी तुम्ही व्यक्त केलीत, आम्हाला इथे बोलावलं. तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. असेच मोठे व्हा, खूप खूप मोठे व्हा. तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा, आशीर्वाद. धन्यवाद. गोष्टींचा
तसा समारोप हा शब्द फार चुकीचा ठरेल, तर पुनश्च एकदा मी विनंती करतो श्री देवडवार सरांना की सर आपण आम्हाला आशीर्वादपर मार्गदर्शन करावं. 1993 सालच्या भारत विद्यालयाचे होळीवरच्या 10वीच्या तुकडीचे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. स्नेहमिलनाचा आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सध्याचे मुख्याध्यापक श्री पुरुषोत्तमजी हळदेकर, विनोदजी देशपांडे, सुधाकरराव पेकमवार, मालनताई पेकमवार, श्रीयुत पंढरीनाथ उत्तरवार, शारदाताई उत्तरवार, श्रीराम महाजन, इंदुताई महाजन, श्रीराम वार आणि सुधीरजी पाठक, आपण सर्व माजी विद्यार्थी असलो तरी बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी बहुतेक सर्व विषयाचे म्हणता येणार नाहीत, पण अधिकाधिक विषयांचे शिक्षक उपस्थित आहेत. कुमार गुरुजी या ठिकाणी असणं आवश्यक होतं, पण ते पुण्यालाच असतात, म्हणजे खेळाचे तब्येतीमुळे येऊ शकल नाही आहेत. लीलाताई जोशी तब्येतीमुळे, म्हणजे त्या चित्रकला शिक्षक, खेळाचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. बाकी जवळपास सर्व विषयाचे शिक्षक उपस्थित आहेत. आत्ता या ठिकाणी नीताचा उल्लेख अनेक जणांनी केलेला आहे. देशपांडे सरांनी सांगितल्याप्रमाणे की 5 वेळा साधारणतः हा असा स्नेहमिलनाचा कार्यक्रम, गेट टुगेदर त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण, अशा या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी निरोप द्यायला यायचे की असा कार्यक्रम आहे. बरेच जण घरी यायचे आणि निरोप द्यायचा, वेळ काढा आणि या. आणि या बॅचच्या संबंधानं नीता डुब्बेवार बिजामवार यांनी सर्वांना फोन केले, निमंत्रण पत्रिका पाठवल्या. हा खरं म्हणजे अभिमानाचा, एका महिलेनं हे काम करावं हे मला थोडं अधिक वाटलं. या ठिकाणी आपण एकत्र आलेला आहात. महाजनबाईंनी, मालनताईंनी म्हणजे पेकमवारांनी भारतीय संस्कृतीबद्दल बरीचशी माहिती सांगितलेली आहे. या भारतीय संस्कृतीबद्दल संबंधानं मी गेली 60 वर्ष काम करतो आहे, अविरतपणे, कुठेही केव्हाही न थांबता, कुठच्याही क्षेत्रावरती अन्याय न करता. माझा विषय मराठी आणि हिंदी, कदाचित आपल्याला माझा योग आला नसेल शिकवण्याचा. या माझ्या विषयामध्ये 80% वर 85% दरम्यान माझा निकाल लागत असे. वास्तविक मराठी आणि हिंदी हे दुर्लक्षित विषय आहेत. शिकवण्या कोणत्या लावता तुम्ही? इंग्रजी, गणित, फार तर आणखी कुठले विज्ञान वगैरे काय असेल तर, पण मराठीचा कधी धडा वाचताय असं मला वाटत नाही. परीक्षा जवळ आली तर 2-4 दिवस अगोदर मराठी हिंदीचा अभ्यास आम्ही करतो. अशा या दुर्लक्षित विषयाचा मी शिक्षक होतो, तरीही पण निकाल चांगला लागत होता. मी गेली 38 वर्ष या भारत विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम केलं. 3 मिनिटं होत आहेत बरं का, आणि 2:30 वाजून गेलेले आहेत. 38 वर्ष मी शिक्षक म्हणून काम केलं. आता हळदेकरण श्री का कोणी सांगितलं? साने गुरुजींचं उदाहरण तुम्हीच सांगितलं. हाताशी किती आले विद्यार्थी असल्याने शेवटी सांगितलेलं आहे. म्हणजे किती कामाला आले, किती काम करतायत, यशस्वी जीवन जगतायत.
तसं माझ्या आज संपर्कामध्ये हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी रोज नाही आहे, संपर्कात आहेत किंवा या वर्षभरामध्ये. मग ते व्हॉट्सअपवरती भेटतील, फेसबुकचे जे प्रकार आहेत, स्टेटस असेल, युवा स्टोरी असेल किंवा फीडबॅक असेल, अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये आजही विद्यार्थी हे सर्व क्षेत्रामध्ये आज विद्यार्थी आहेत. जसं नांदेड शहरामध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, सगळ्या भारतामध्ये आहेत. परदेशात सुद्धा माझा संपर्क आहे आपल्या माजी विद्यार्थ्यांचा. धन्यवाद. मकरंद माहित असेल, मकरंद गुरवले का? तो परदेशात असतो. असे आहेत विद्यार्थी बरेच, यांच्याशी सुद्धा मला संपर्क आहे. आपल्यापैकी जास्त संपर्क असणारे विद्यार्थी माझ्या फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती दिसत नाहीत. फक्त संतोष अधूनमधून फेसबुकवरती भेटत असतो. राजकीय क्षेत्राचं काम करतो, सहकार आघाडीचं काम त्याच्याकडे आहे, भारतीय जनता पार्टीचं. मी गेली 25-30 वर्ष सहकार क्षेत्रामध्ये काम केलं. सहकारी बँकेमध्ये मी होतो. या सहकार क्षेत्रामध्ये मराठवाड्याचं काम आणि अन्य जवळपासचं काम माझ्याकडे होतं. असं विविध क्षेत्रामध्ये मला याच्यापूर्वी असं सांगायला पाहिजे होतं की मी यशस्वी जीवन जगत आहे, आनंदाने आहे. त्याच्यामध्ये एकच शब्द समाधान हा शब्द मी वापरतो. फक्त माणसानं समाधानी राहावं, सुख मिळावं, आनंद मिळावं का आणखी काही असेल, समाधान. आज मी समाधानी आहे सर्व दृष्टीनं, कोणत्याही दृष्टीनं नाहीये, म्हणजे असं कमी नाहीये. आणि म्हणून आपल्याला असं म्हणायचं की आपण समाधानी राहा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. सुख आनंद वगैरे वगैरे, श्रीमंती वगैरे ते सगळं असू द्या, समाधान मिळालं पाहिजे. कोणती स्थिती असू द्या तुमची, श्रीमंत असा, गरीब असा, आणखी काही असेल, अशा प्रकारचं जीवन हे विद्यार्थी जीवन आपण जगला आहात. माझ्या दृष्टीनं असं मी म्हणतो, काही ऊर्जा स्थानं, मी भूगोलही शिकवत होतो शाळेमध्ये. अवघड विषय. हा, अवघड विषय होता. आपल्याला योग आला नाहीये. त्या भूगोलामध्ये विषय भूगोलामध्ये अशी ऊर्जा स्थानं आहेत. ते म्हणजे ऊर्जा कशी निर्माण होते, पेट्रोल पासून तर होते, कोळशापासून होते, पाण्यापासून, हवेपासून होते. ऊर्जा निर्मिती म्हणजे वीज निर्मिती. तशी माझी ऊर्जा स्थानं आहेत. त्याचं पहिलं स्थान आहे माझी विद्यार्थी आणि मित्रमंडळी. मी सांगितलं की हजारो विद्यार्थी माझ्या संपर्कामध्ये आहेत. वास्तविक भेट झाल्यानंतर जसं उत्तरबाईंनी सांगितलं की असं असं सगळं आठवतं. पण काही विद्यार्थी भेटल्यानंतर आमची परीक्षा घेतात, कारण आम्ही तुमची परीक्षा घेतली होती ना, तुम्ही परीक्षा घेतात. सर ओळखलं का? 28, 30, 35 वर्षानंतर तुम्ही आम्हाला भेटणार आणि म्हणणार सर ओळखलं का? पण आज तसा अनुभव नाही. इथे आल्यानंतर प्रत्येकाने परिचय करून दिला, त्यामुळे थोडा आनंद वाटला. कोणी विचारलंय आम्हाला ओळखलं का सर म्हणून. वास्तविक ऊर्जा स्थान हे पहिलं स्थान असं म्हटलं आहे. नमस्कार करतात नव्हे. माझा अनुभव असा आहे, रस्त्यात भेटल्यानंतर दुचाकीवरून जात असताना सुद्धा थांबवतात आणि नमस्कार नव्हे पदस्पर्श करतात. आणखी काय पाहिजे तुम्हाला? दुचाकी नाही, 4 चाकी मध्ये थांबून सुद्धा ते नमस्कार करतात. म्हणजे आम्हाला ते किती मान देतात यावरून आम्हाला समजतं. अर्थात इंग्रजीमध्ये म्हणतात गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. म्हणजे
इंग्लिश शिक्षक मला विविध क्षेत्रामध्ये आपण करत असताना अनुभव आलेले आहेत. आपण आपला ग्रुप तयार केलेला असणारच आहे तसा, पण संपूर्ण महाराष्ट्राचा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये कोणी आहे का? नाहीये. तुम्ही आहात. भारत दिनाचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपवरती काही सूचना येतात त्या वाचत असता का तुम्ही? सर्व भारत विद्यालयाच्या संबंधात. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. एक फक्त सांगायचं आहे की भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण वागलं पाहिजे. संस्कृती म्हणजे काय? एक साधी गोष्ट. आपण आपली भाकरी खाणे, जेवण करणं आपलं आपण, ही सहज प्रवृत्ती आहे. सहज प्रवृत्ती. कोणी भाकरी जेवण वगैरे करतो, खातो, पण आपली भाकरी दुसरा कोणी हिसकावून घेत असेल तर ती विकृती आहे. म्हणजे दुसऱ्याचं रक्त शोषण करून जीवन जगणं म्हणजे विकृती आहे. आणि भारतीय संस्कृती म्हणजे आपण जेवत असताना, भाकरी खात असताना इतरांना देणं, ती भारतीय संस्कृती आहे. म्हणजे इतरांचा विचार करणं आवश्यक आहे. केवळ स्वार्थ, माझा विचार न करता इतरांचा आपण विचार करतो, असं माझं प्रामाणिक मत आहे. याप्रमाणे आपण केवळ स्वतःचा न विचार करता इतरांचा, सर्वांचा विचार करावा. या दृष्टीनं आपलं वर्तन, व्यवहार असावा असं मला वाटतं. अनेक जणांनी सांगितलेलं आहे, शुभाशीर्वाद दिलेले आहेत. मी आपल्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी बोलावून तुम्ही माझा यथोचित सत्कार केलेला आहे. आणि विशेष म्हणजे आपण एक वृक्षही दिलेला आहे. वृक्ष म्हणजे छोटं रोपटं दिलेलं आहे, पण ते रोपटं सोबत देणं आम्हाला काही शक्य होणार नाही. त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो. म्हणजे 4 चाकी असली तर आम्ही दिलेली असते. तर तुमचं काय कर्तव्य आहे ते पहा. एक तर तुमच्या ह्याच्यात त्याचा उपयोग करा. असं आमच्या घरी पाठवून द्या, आमच्याकडे जागा आहे, आम्ही त्याचा उपयोग करू. या सर्व गोष्टीबद्दल आपणा सर्वांचं अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. पैसा बरंच काही असतो, पण सर्व काही पैसा नसतो. पैशाच्या मागे किती पडायचं आणि आपली माणुसकी, आपले मित्र कसे जपायचे हे आपल्याला सरांच्या मार्गदर्शन निश्चितपणे जाणवलं असेल. त्यांनी जीवन मार्गक्रमण केलंय किंवा जगलंय, त्यांचा एक आदर्शवत नेहमीच आपल्यासमोर आहे. आणि या सर्वांची शिदोरी घेऊन आपण सर्वांनी पुढील वाटक्रमण करावं. आपल्या सर्वांना सुद्धा पुढील जीवनासाठी आशीर्वादरूपी शुभेच्छा सरांनी दिलेल्या आहेत. मी यानंतर आभार प्रदर्शनासाठी आमची ग्रुप लीडर नीता हिला बोलू. नाव, फोन क्रमांक आणि व्यवसाय आपण आमच्याकडे द्यावं अशी एक आपणाला तुम्हाला विनंती आहे. काहीतरी करा, व्यवस्था करा, कागद घ्या, स्वतंत्र करा, आणखी करा, टाईप करा, झेरॉक्स करा, पण ते असावे. कारण माझे विद्यार्थी म्हटल्यानंतर आज सैन्यातून निवृत्त झालेला बालाजी चव्हाण कलेक्टर ऑफिस मध्ये आहे. तो घरी येऊन माझ्या पदस्पर्श करून नमस्कार. जाडा, उंचा, पुरासा आहे. संपर्कात कलेक्टर ऑफिसला कुठचंही काम केलं तर त्यात सगळी कामं होतात. कोर्टामध्ये गेलं तर आनंद माळाकोळीकर म्हणून आहे. कलेक्टरांचा तो कोण आहे, सल्ला देणारा आहे वकील. म्हणजे असे सर्व क्षेत्रामध्ये, बँकेमध्ये जा, LIC मध्ये जा, कुठेही जा, माझी विद्यार्थी हा भेटणारच. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे
की घड्याळाचा व्यवसाय करणारे कोणी आहेत, अन्य विविध प्रकारचे. माझ्याकडं असे जे काम करणारे आहेत ते सगळे माझे विद्यार्थी आहेत. नळाचं काम करणारा, ज्याला प्लंबर म्हणता तुम्ही, माधव येल्लुरे आहे, तो माझ्याकडे येतो. शंकर म्हणून आहे, त्याचं तो लाईटसाठी माझ्याकडे येतो, लाईट दुरुस्तीसाठी. असे सगळे माझे विद्यार्थी. आता संतोष सुद्धा आमच्याकडे येतो, त्याचं दुसरं अंग माहिती आहे की नाही माहीत नाही आहे, पुरोहिताचंही काम करतात तेही माझं ते काम. पुरुषोत्तम गणंदंडे माझा विद्यार्थीच आहे. असे पुष्कळ विद्यार्थी आहेत, त्या त्या क्षेत्रातले सगळे माझ्या संपर्कात आहेत. शक्यतो माझी विद्यार्थ्यांना मी प्राधान्य देतो, पण अनुभव असा आहे की ते पैसे घेत नाहीयेत. मी जबरदस्ती त्यांना त्याचं काय असेल, मजुरी असेल, काय असेल तर देत असतो. तसं काही असेल तर मग तसं मी बोलावतच नाही त्याला. नंतर ते भेटला, जसं काही काम निघालं नाही का सर वगैरे वगैरे. तर एवढी विनंती आहे की आपला व्यवसायासह माहिती द्यावी. यांना माझं शतशः प्रणाम. आणि मला सांगावं असं वाटतं की असे टवटवीत चेहरे पाहून मला वाटायलंय आपले शिक्षक एवढे जरी वय झालेले असते तरी पण एवढे छान दिसत आहेत. मग आपल्याला आव्हान आहे की आपण पण यांच्या वयापर्यंत असंच राहिलं पाहिजे आणि असंच पुढच्या पिढीला, असंच आपल्या पुढच्या पिढीला, मुलांना, म्हणजे आपण ज्या क्षेत्रात आहोत, ज्या संबंधित आहोत तिथं आपण असंच मार्गदर्शन केलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि जे देशपांडे सर आहेत, मला 5वीला ABCD सुद्धा 4 अक्षर सुद्धा ओळखायला येत नव्हते. A कोणतं, B कोणतं, C कोणतं. आणि त्यांनी मला छडीचा मार देऊन 6वी पासून ट्रेन केलेला आहे आणि तिथूनच मला टर्निंग पॉइंट मिळालेला आहे. मला आई सुद्धा घरून, आईचंही प्रोत्साहन होतं शिकायचं म्हणून आणि सरांचं सुद्धा शाळेतून होतं. छडीच्या मार्गदर्शनामुळेच मी पुढे गेलेली आहे आणि थँक्यू सरांना. तेव्हा त्यांनी मला छडी मारली म्हणून सूट दिली असती तर मी एवढी पुढे गेली नसते. आणि पालदेवार मॅडमचा 4 अक्षरी विषय इतिहास मला फार अवघड जायचा. आता सुद्धा तर विषय नाव काढलं नाही त्या विषयाचं, आता सुद्धा भीती वाटते. पण त्यांच्या मार्गदर्शनात त्यांची मेहनत एवढी अशी होती की मॅडमची कसा बसा तरी 10वीला विषय काढला असं मला वाटतं. अगोदर मी मार्क पाहिल्या बरोबर, इतिहास पाहिला, पास झालं का तिथंच मला फेल व्हायची शक्यता. त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं आणि मॅडम खूप चांगलं शिकवल्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि हे शिक्षणाचं तर आहेच, पण आपल्या या व्यासपीठावर असलेल्या शिक्षकांनी आपण नाते कसे जपायचे, नैतिक मूल्य कसे जपायचे हे सुद्धा मार्गदर्शन मागे 10वी पर्यंत दिलेलं आहे. आणि पुढे आपल्याला आयुष्यभर आपण जोपर्यंत जिवंत राहू तिथपर्यंत सुद्धा शिदोरी दिलेली आहे. आणि देशपांडे सरांनी सांगितलेलं आहे की आजकालची मुलं आई वडिलांना विसरत आहेत. मी माझ्या वतीनं सगळ्या मुलींना असं म्हणते, आश्वासन देते तुम्हाला सर, आपल्या भारत विद्यालयाची मुलं तशी करणार नाहीत. सगळ्यांना आई वडिलांना विसरणार नाहीत, सासू सासऱ्यांना सुद्धा विसरणार नाहीत. असं आपल्याला संस्कार या शाळेतून घडलेले आहेत. आणि तसं काही होणार नाही. आपला विद्यार्थी परदेशात जरी गेला तरी आई वडिलांना विसरणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि हार्दिकरण सरांचं पण खूप छान मार्गदर्शन. आणि श्रीरामवार सर जे सांगत होते की त्यांची शाळा सुटल्यानंतर त्यांची आई दुधाचा लोटा घेऊन थांबत होती, तर मला खरं प्रॅक्टिकल दिसत होतं. असं प्रत्यक्ष प्रॅक्टिकली म्हणजे एवढं जिवंत शिक्षण दिलेलं आहे. तसंच शिक्षण मी माझ्या विद्यार्थ्यांनाही देण्याचा प्रयत्न करते आणि हीच शिदोरी माझ्या विद्यार्थ्यांनी देण्याचा प्रयत्न करते. आणि माझ्या शाळेतला विद्यार्थी सुद्धा असाच आपल्या भारत विद्यालयासारखा चमकावा अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद सर. आम्ही एवढे मोठे नाहीत की तुमचे आभार मानावेत, म्हणून मी नीता डबेवारांना विनंती करतो की त्यांनी ऋणनिर्देशन करावं. म्हणून संतोषनं काम मला दिलेलं आहे, कारण मी एका मिनिटात संपवेल. सर्व सन्माननीय शिक्षकवृंद, भारत विद्यालय हायस्कूल, आपण माझ्या एका फोनवर इथे आलात त्याबद्दल मी आपले खरंच खूप आभारी आहे. 28 वर्षानंतर आपण फक्त माझ्या आवाजाला रिस्पॉन्स दिला आणि इथे आलात त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे. आणि 5 ते 6 वर्षापूर्वी मी जे स्वप्न पाहिलं होतं की आपण परत लहान होऊ आणि 12 ते 15, 16 वर्षापर्यंत आपण परत एकदा एक दिवस जगूया,
हे जे मी स्वप्न पाहिलेलं होतं त्याला तुम्ही सर्वांनी सहकार्य केलंय. स्वप्न जरी माझ्या एकटीचं होतं तरी ते तुम्ही साकारले, त्याबद्दल सचिन निल्लावार, संतोष परळीकर, गणेश जोंधळे आणि तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वांनी जे मला सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचे खरंच आभारी आहे. आणि मला असं वाटतं की मी सरांच्या ऋणातून मुक्त व्हायचं नाही, त्यामुळे मी तुमचे आभार प्रदर्शन करणार नाही, मला असंच ऋणी राहायचंय. पण सर थँक्यू व्हेरी मच तुम्ही इथे आल्याबद्दल. यानंतर आपल्या सर्व बार बार दिन ये साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, भारत विद्यालयाचा विजय असो. भारत विद्यालय जय, भारत माता की जय हिंद, जय भारत, जय महाराज. सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ. गुजारे जमाने में सब जिंदगी यूं गुजारे, गुलिस्ता में रहती है जैसे बारे. ये कहानी यही है, जिंदगानी यही है, जियो आप औरों को भी जीने दो, बुरा मत सुनो बुरा